नमस्कार. आता आम्ही चाललो आहे मलबार हिलमध्ये जे फॉरेस्ट वॉकिंग गार्डन बनवलं आहे त्या गार्डनमध्ये. त्या गार्डनमध्ये जी दृश्य बघायला मिळतात अगदी नयनरम्य. तर तुम्ही आमच्यासोबत व्हिडिओमध्ये नक्की राहा आणि पुढे आपण जाऊया आता मलबार हिलच्या फॉरेस्ट वॉकिंग गार्डनमध्ये. नमस्कार मंडळी, आता आम्ही पोचलेलो आहे मलबार हिलच्या जे नवीन वॉकिंग गार्डन बनवलं आहे त्या गार्डनमध्ये. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या प्रवास गाथा या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला आम्ही आता वेगवेगळे नजारे दाखवणारच आहोत, तर आमच्या व्हिडिओसोबत नक्की राहा. एंट्री गेट आहे. पण गार्डनमध्ये जायच्या अगोदर माझ्या मंडळींना लागली भूक आणि त्यांनी वेपर्सवर ताव मारले. मित्रांनो, आता आम्ही ज्या गार्डनला गेलो होतो ते गार्डन आता बंद आहे, त्याबद्दल क्षमस्व. पण आता आम्ही जाणार आहोत वाळकेश्वरच्या हँगिंग गार्डनमध्ये म्हातारीचा बूट दाखवण्यासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे वाळकेश्वरच्या हँगिंग गार्डनमध्ये. जे मलबार हिलला नवीन गार्डन बनवलं ते सॅटर्डे संडे ऑनलाईन बुकिंग आहे, त्यामुळे आम्हाला आतमध्ये काही जाता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मलबार हिलमधील वाळकेश्वर नजदीक असलेले हँगिंग गार्डन. आणि त्या हँगिंग गार्डनचं महत्त्व म्हणजे जिथे आहे म्हातारीचा बूट, जो आम्ही लहानपणी बघितलेला, तो आताही तेच बघणार आहोत. हँगिंग गार्डन तसं फिरायला एकदम चांगलंच आहे, परंतु त्या होणाच्या झाडाने अगदी अंगाची कायली होत होती. आमची मंडळी पण चालून चालून दमले होते. पण उन्हाला आम्ही काही घाबरत नाही, कारण ऊन लागून आमचा जो कलर आहे तो काही चेंज होणार नव्हता. तिथे तुम्हाला वेगवेगळी झाडं पण बघायला मिळतील, पण ही जरा वाढली तर सावली जरा जास्त मिळेल या गार्डनमध्ये, असं मला वाटतं. मित्रांनो, आता शाळांच्या परीक्षाही संपलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या मुलांना हँगिंग गार्डनमध्ये आणलं तरी चालेल. सुंदररित्या हे गार्डन आहे. हँगिंग गार्डन माझ्या मागे बघू शकता तुम्ही. मस्त एकदम प्रशस्त मुलांना खेळण्यासाठी. संध्याकाळी तर अजूनच मजा असेल. आम्ही आता सध्या आलेलो आहे, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. त्या गार्डनच्या बाहेर खाण्यासाठीही भरपूर दुकानं आहेत, पण त्यांची किंमत ऐकून अगदी किसा जड झाला. पण लहानपणी जे चोरून खाण्यामध्ये मजा होती झाडावरून, ती काही वेगळीच होती. आता आमची रॉयल एंट्री झाली आहे, ती म्हणजेच जिथे ठेवण्यात आलेला आहे म्हातारीचा बूट. आणि त्या गार्डनमध्ये आता आम्ही प्रवेश करणार आहोत. आणि हे वाळकेश्वरच्या हँगिंग गार्डनला लागूनच ते दुसरं मलबार हिल गार्डन आहे. तिथे आता एंट्री असल्या कारणाने आम्ही ह्या ग्राउंडमध्ये इकडे आलेलो आहे. तिथलाही व्ह्यूज अगदी सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, हा आहे म्हातारीचा बूट. त्या बुटावरनं तुम्ही विचारला की म्हातारी केवढी असेल. इथून तुम्ही बघू शकता, इथून तुम्हाला गिरगाव चौपाटीचाही व्ह्यू चांगल्या प्रमाणात दिसेल. अगदी सुंदर व्ह्यू आहे गिरगाव चौपाटी. मलबार हिलचं नवीन जे वॉकिंग गार्डन बनवलं आहे फॉरेस्टमधून, तेच आहे. आणि ही आहे गिरगाव चौपाटी. हे वाळकेश्वर गार्डनचा व्ह्यू ही अगदी सुंदर आहे. पर्यटक आहे तिथे, पक्ष्यांचा आवाजही आहे. आणि मागे माझं दिसतंय तो व्ह्यू आहे गिरगाव चौपाटी व्ह्यू. आमच्या आता बाईंना सुट्टी असं म्हणू शकत नाही, पण परीक्षा संपलेली आहे. आता रिझल्टवर सगळं निर्भर आहे. त्यांना फिरवायला आम्ही आणलेलं आहे. आणि हाच आहे तो म्हातारीचा बूट, जिथे उठसूट लोक हा बूट बघण्यासाठी बाहेरून
अगदी गावावरूनही येत असतात. आजूबाजूचा परिसर बघितला तर अगदी जंगलच म्हणावं लागेल. आणि त्या मागे व्ह्यू आहे गिरगाव चौपाटीचा. हे सुंदर गार्डन आहे. मंडळी, आता आम्ही थोडे बसलेलो आहे गार्डनमध्ये. ऊन जास्त आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आमचे मॅडम पण थकलेले आहेत, त्यामुळे थोडा विसावा घेतलेला आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओसोबत नक्की राहा. ह्या गार्डन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलरफुल बांबूची झाडंही बघायला मिळतील. आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीही ओरडत आहेत. आणि या गार्डनचे जे वातावरण आहे अगदी सुंदर. आणि हा पक्षी तुम्ही बघू शकता. ह्याला शुद्ध मराठीमध्ये साळुंकी बोललं जातं. आमच्या गावाकडे ह्याला शैलाकडी असंही म्हणतात. आणि ह्या गार्डन मध्ये जी माझी नजर गेली ती म्हणजे त्या फणसाच्या झाडाकडे. आणि एवढे फणस लागले होते. ते फणस बघून मला त्या गुरुवाच्या परसावनातल्या फणसाची आठवण झाली. त्याचे फणस आम्ही रात्रंदिवस चोरून खाल्ले होते. आणि त्याच गार्डन मध्ये चाफ्याच्या फुलाचीही झाडं होती. आणि अगदी फुलांचा सडा पूर्ण मैदानाभर पसरलेला होता. बघा मंडळी, किती फणस लागलेत ते. माझा विचार होता इथं फणस काढून न्यायचा, पण जे मागे गार्ड आहेत त्यांनी काय मला नेऊन दिला नसता. इथे जवळच तुम्हाला कमळाची फुलेही बघायला मिळतील. पण फुले फुललेली होती. सगळ्या तलावात पानच पानं दिसत होती. पण अगदी सुंदर होतं. पण त्या एवढ्या पानामध्ये एक सुंदर कमळाचे फूल अगदी शोभून दिसत होते. आणि तो नजारा अगदी बघण्यासारखा होता. मंडळी, आता हँगिंग गार्डन फिरून झालेलं आहे. आता आमचा परतीचा प्रवास. आम्ही चाललो आहे ग्रँडपूर स्टेशन. आणि तिथून आमच्या मॅडमला दादरला भाजीपाला घ्यायचा आहे. ते घेऊन आम्ही घरी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या प्रवास गाथा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.